प्रेज द लॉर्ड. आपण आजच्या भक्तीस सुरुवात करूया. योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 24 ते 28 ही वचने आपण वाचूया. मी म्हणून तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापांत मराल, कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापांत मराल. ह्यावरून ते त्याला म्हणाले, तुम्ही कोण आहात? येशू त्यांना म्हणाला, पहिल्यापासून तुम्हाला जे सांगत आलो तेच नाही का? मला तुम्हाविषयी पुष्कळ बोलावयाचे आहे व न्यायनिवाडा करावयाचा आहे, परंतु ज्याने मला पाठविले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगात सांगतो. तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्यांना समजले नाही. म्हणून येशूने त्यांना म्हटले, जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे आणि मी आपणहून काही करीत नाही, तर मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. देवबापा वाचलेले वचने आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. महान थोर अशा परमेश्वरा, देवबापा तुम्ही सुंदर अशी सकाळ दिली देवबापा स्तुती आराधना करण्यासाठी, म्हणून तुझे धन्यवाद मानतो देवबापा. तुझ्या नावास स्तुती असो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देते देवबापा. गेल्या आठवड्याभर तू आमचा सांभाळ केलास, म्हणून तुझे धन्यवाद मानतो देवबापा. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास धरेल त्याचा नाश न होता त्याला अनंतकालीन जीवन प्राप्त व्हावे. देवबाप्पा, आम्ही जे काही वचन वाचू, जे काही संदेश ऐकू देवबाप्पा, आम्ही त्याच मार्गात चालावे. आम्हाला बुद्धी आणि चातुर्य दे देवबाप्पा. आम्ही तुझ्या धाकात वाढावे, तुझ्या मार्गात चालावे. आमच्यावर आशीर्वाद पाठव देवबाप्पा. देवबाप्पा, येथून पुढची वेळ मी तुझ्या हाती सोपवते. एक छोटीशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि पवित्र नावात मागते, म्हणून तू ऐक. आमेन. आता आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 111 गाऊया. सॉन्ग नंबर 111. पवित्र शास्त्र असे सांगते, एकमेकांमध्ये तट पाडण्याचा अथवा पोकळ डोल मिरविण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. आणि त्यामुळेच देवाने प्रभू येशूला अत्युच्च केले आणि सर्व नामांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवाच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. शांती भरती अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण.
येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी, दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी, दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशू हा माझा मित्र जान पाठीमा मेंढपा, गुरु उपाध्या दयावान वराजाही ते जा, गुरु उपाध्या दयावान वराजाही ते जा. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी, गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी, गायीन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा, अंतरी भरी शांतता मरता दयाळा, अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. ह्यावेळेस आपण प्रेषितांचा मतनिकार म्हणून आपला विश्वास व्यक्त करूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्माच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हीच पासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्व शक्तिमान देव जो पिता ह्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, ह्याविषयी
मी विश्वास धरिते. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन ह्याविषयी मी विश्वास धरिते. आमेन. मी हिवाळे अंकल यांना विनंती करते की त्यांनी आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 आकाश आणि पृथ्वी यांच्या निर्माणकर्ते आमच्या जिवंत परमेश्वर पित्या, आम्ही सर्वजण तुझ्या नावास महान महिमा गौरव अर्पण करतो बाबा. संपूर्ण रात्रभर सांभाळ प्रतिफळ करून आजचा दिवस तू आमच्या आयुष्यात जोडलास. धन्यवाद देतो बाबा. खरोखर परमेश्वर पित्या, आम्ही किती नशिबान आहोत की या जिवंताच्या भूमीवर तू आम्हाला जिवंत ठेवलास परमेश्वर पित्या. खरोखरच परमेश्वर पित्या, आमची कसल्याही प्रकारची लायकी किंवा पात्रता नसतानाही देखील परमेश्वर पित्या तू आमच्यावर कृपा केलेली आहे, अनेक आशीर्वाद दिलेले आहेत परमेश्वर पित्या, आणि याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो परमेश्वर पित्या. शक्ती सामर्थ्य दे परमेश्वर पित्या, आणि तुझी आराधना स्तुती करण्यासाठी खरेपणाने करण्यासाठी तू आम्हाला विशेष प्रकारे शक्ती सामर्थ्य दे परमेश्वर पित्या. यावेळेस परमेश्वर पित्या, आम्ही जे सर्व ऑनलाईन आहोत परमेश्वर पित्या, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादानं भर परमेश्वर पित्या, आणि विशेष करून प्रार्थना करतो परमेश्वर पित्या की आमच्या मंडळीला तू आशीर्वादित ठेवलंस. धन्यवाद देतो परमेश्वर पित्या. आमच्या मंडळीतील प्रत्येकाची आम्ही आठवण करतो परमेश्वर पित्या. प्रत्येक सभासदाला तू आशीर्वादानं भरलेला आहेस, आणि या महामारीपासून तू अलिप्त ठेवलंस त्याबद्दल धन्यवाद देतो परमेश्वर पित्या. खरोखर तू आमच्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे परमेश्वर पित्या, आणि ह्या महामारीच्या काळात आम्ही विशेष करून प्रार्थना करतो परमेश्वर पित्या. कोविड-19मुळे जे परमेश्वर पित्या ह्या जगातून निघून तुझ्याकडे आलेले आहेत, अशा सर्वांस आम्ही तुझ्या चरणी विनंती करतो, त्यांची आठवण करतो परमेश्वर पित्या. त्या सर्वांना परमेश्वर पित्या त्यांच्या आत्म्याला तो आशीर्वादित कर परमेश्वर पित्या. आणि परमेश्वर पित्या, ज्या घरात त्यांच्या जाण्यामुळं परमेश्वर पित्या जी पोकळी निर्माण झालेली आहे परमेश्वर पित्या, ती तुझ्या उपस्थितीनं तू भरून काढ परमेश्वर पित्या. त्यांचं तू सांत्वन कर परमेश्वर पित्या, आणि त्यांना हिंमत दे, शक्ती दे, सामर्थ्य दे परमेश्वर पित्या. जे ह्या महामारीने ग्रसित आहेत परमेश्वर पित्या, अशा प्रत्येकांची आम्ही आठवण करतो परमेश्वर पित्या. आपल्या मायाची पाखर तू त्यांच्यावर घाल परमेश्वर पित्या, आणि या सर्वांना परमेश्वर पित्या ह्या महामारीपासून तू यांचा सांभाळ प्रतिपाल आणि बचाव करावास अशी तुझ्या चरणी आम्ही लीन आणि नम्र होऊन विनंती करतो परमेश्वर पित्या. यावेळेस विशेष करून आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर पित्या, जे डॉक्टर, नर्सेस, मेडिकल स्टाफ, वॉर्ड बॉय, या प्रत्येकाला परमेश्वर पित्या आमच्या सानिध्यात आणतो परमेश्वर पित्या. त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर परमेश्वर पित्या, आणि ह्या महामारीच्या काळात परमेश्वर पित्या तुझी सेवा करत असताना परमेश्वर पित्या, त्या सर्व आजारांची सेवा करत असताना परमेश्वर पित्या पुष्कळशे डॉक्टर, नर्सेस आणि मेडिकल स्टाफ परमेश्वर पित्या, त्यांनाही या रोगाची लागण लागलेली आहे परमेश्वर पित्या. त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर, आणि परमेश्वर पित्या ते सेवा करत असताना परमेश्वर पित्या विशेष प्रकारची शक्ती सामर्थ्य तू दे परमेश्वर. त्याचप्रमाणे परमेश्वर पित्या जे डिफेन्समध्ये काम करणारे आहेत, पोलीस निरीक्षक आहेत, पोलीस आहेत परमेश्वर पित्या, त्या प्रत्येकाला तुझ्या सानिध्यात आणतो परमेश्वर पित्या. प्रत्येकाला स्पर्श कर, आणि प्रत्येकाच्या द्वारे ती स्तुती तुझं गौरव होऊ दे परमेश्वर पित्या. होऊ दे परमेश्वर पित्या की तू ह्या जगात तारणार आहेस. ही सुवार्ता परमेश्वर पित्या या महामारीच्या काळात प्रत्येकापर्यंत पोहोचावी असं तू दयेने कृपेने होऊ दे. यावेळेस विशेष करून आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर पित्या, जे ट्रॅफिकमध्ये जे अति इमर्जन्सी विभागात काम करत आहेत परमेश्वर पित्या, कक्षेमध्ये काम करत आहेत, त्या प्रत्येकाचं काम करणं गरजेचं आहे, जरुरीचं आहे. अशा सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर पित्या. त्या प्रत्येकाला तू सहाय्य हो, मार्गदर्शक हो, त्यांना मदत कर परमेश्वर पित्या. हिंमत दे, सामर्थ्य दे परमेश्वर पित्या, कारण तू आम्हाला धैर्याचा आत्मा दिलेला आहेस परमेश्वर पित्या, भित्रीपणाचा नव्हे. आणि म्हणून परमेश्वर पित्या तुझ्या वचनात पुढे आणि पुढे जात असताना परमेश्वर पित्या तू आम्हाला विशेष प्रकारे शक्ती सामर्थ्य दे परमेश्वर पित्या. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या शेतकरी बांधवांची आठवण करतो परमेश्वर पित्या, आणि विशेष करून ह्या पावसाच्या काळामध्ये परमेश्वर पित्या तू प्रत्येकाला पाऊस दे परमेश्वर पित्या. विशेष करून जे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत परमेश्वर पित्या, अशा प्रत्येक ठिकाणी तू पाऊस पाडावा असं तू दयेने कृपेने होऊ दे परमेश्वर पित्या. त्याचप्रमाणे परमेश्वर पित्या आमच्या मंडळीतील प्रत्येकाची आठवण आम्ही करतो परमेश्वर पित्या.
प्रत्येकाला स्पर्श कर परमेश्वर पित्या. विशेष तुझे आभार आणि उपकार मानतो परमेश्वर पित्या की तू आम्हाला रोज तुझा आध्यात्मिक मानना देत आहेस परमेश्वर पित्या. ज्याप्रमाणे तू इस्रायल लोकांना मोशेच्या काळात परमेश्वर पित्या त्यांना स्वर्गातून मानना वर्षला होता, तो त्यांच्या शारीरिक जीवनासाठी होतो. आम्ही त्याहीपेक्षा भाग्यवान आहोत परमेश्वर पित्या की आम्हाला तू स्वर्गीय मानना, आध्यात्मिक मानना रोज आणि रोज पुरवत आहेस. त्याबद्दल धन्यवाद देतो परमेश्वर पित्या. यावेळेस विशेष करून आमच्या बाळासाहेबांची आठवण करतो परमेश्वर पित्या. त्यांना तू विशेष प्रकारे स्पर्श कर परमेश्वर पित्या. या मंडळीची धुरा वाहत असताना परमेश्वर पित्या तुझ्या सर्व स्वर्गीय आशीर्वादानं तू त्यांना भर. त्यांच्या कुटुंबियावर तुझा आशीर्वाद असू दे. आणि परमेश्वर पित्या जेवढे पाळक याजक सुवार्थिक आहेत त्या प्रत्येकाची आम्ही आठवण करतो. आणि विशेष करून जे ह्या आजाराने ग्रसलेले आहेत परमेश्वर पित्या त्या प्रत्येकाला तू विशेष प्रकारे आशीर्वादाने भर. विशेष करून आमच्या देशासाठी प्रार्थना करतो परमेश्वर पित्या. या देशात रोज कोविड-19चं प्रमाण वाढत आहे परमेश्वर पित्या. तरी तू तुझी कृपादृष्टी आमच्यावर ठेवावी परमेश्वर पित्या. तू या जगात असताना शब्द मात्र बोलून पुष्कळसे रोगी बरे केलेले आहेत. आणि तसल्याच प्रकारची आम्ही तुझ्याकडे इच्छा लीन आणि नम्र होऊन करतो परमेश्वर पित्या. तू शब्द मात्र बोलावास म्हणजे ह्या जगातून ह्या कोविड-19चं उच्चाटन व्हावं असं तू दैनिक कृपेने येऊ दे परमेश्वर पित्या. यावेळेस आम्ही आमच्या सर्व मंडळीची आठवण करतो परमेश्वर पित्या. आणि परमेश्वर पित्या तू आजचा दिवस आम्हाला दाखवला धन्यवाद देतो. इथून पुढील सर्व सभा आम्ही तुझ्या हाती सोपवतो. तुझ्यात गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो आहे. आमीन. थँक्यू हिवाळे अंकल सुंदर अशा प्रार्थनेसाठी. आता आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि आम्ही आमच्या ऋणांना जसे सोडले आहे तसे तू आमची ऋणे आम्हाला सोड. आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपण प्रेज अँड वर्शिप मध्ये जाऊया. मी विशाल कदम अंकल यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला प्रेज अँड वर्शिप मध्ये लीड करावे. प्यारा सा गीत हम लेते हैं योग्य केवल केवल, और हम सब मिलके इस गीत को गाते हैं साथ में. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, हालेलुया. योग्य केवल तू, हालेलुया. योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. मार्ग केवल तू, मार्ग केवल तू, मार्ग केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. मार्ग केवल तू, हालेलुया. मार्ग केवल तू, हालेलुया. मार्ग केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु.
आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रिय यीशु। आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। पवित्र केवल तू, हालेलुया, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। मी विशाल कदम अंकल यांचे मनापासून आभार मानते सुंदर अशा प्रेझेंट वर्शिपसाठी. मी अगमकर अंकल यांना विनंती करते त्यांनी जो आपल्यासाठी संदेश आणला आहे तो द्यावे. आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व गोष्टीत सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. आत्म्याला विझवू नका, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. थेसलोनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय वचन 16 ते 22. एन्काउंटर या इंग्रजी शब्दाचा जर आपण मराठी शब्दार्थ पाहिला तर शब्दशः त्याचा अर्थ चकमक असा होतो. अचानक गाठ पडणे किंवा समोरासमोर गाठणे असा देखील होतो. 2 जुलै 2020 या रोजी कानपूर येथील बिकरू गावामध्ये जे एन्काउंटर झालं, कुख्यात गुंड विकास दुबे याचं, ते आपण आज नाही पाहणार आहोत. पण आपण आज एका वेगळ्या एन्काउंटरबद्दल पाहणार आहोत. आणि हे जे एन्काउंटर आहे ते देवाबरोबरचं एन्काउंटर असणार आहे. वचनाकडे जाण्याआधी आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. आपण देवबापाकडे मागूया की आज जो पवित्र मानना त्याने आमच्यासाठी आणला आहे त्याच्यासाठी आमच्या मनाची त्याने तयारी करावी. लागणारे ज्ञान शहाणपण त्याने आम्हाला द्यावं. आपण प्रार्थना करू. हे आमच्या सर्वशक्तिमान थोर परमेश्वरा बापा, तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. सुंदरची वेळ तू आम्हाला लाभू दिलीस, तुझ्या चरणी लीन आणि नम्र होण्याची संधी लाभू दिलीस, म्हणून तुझे आभार मानतो. होय प्रभूजी, आज तू ह्या वचनातून बोल. माझ्या मुखाला स्पर्श कर. निघणारा प्रत्येक शब्द तू आशीर्वादित कर. तसेच देव बापा, माझ्या मनचे विचार व माझ्या तोंडचे शब्द तुला मान्य असोत. येथून पुढील सर्व वेळ तुझ्या हाती सोपविते देवपा. मार्गदर्शन कर, सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तो एक बापा. आमेन. आमेन. आजच्या वचनाकडे जाण्याआधी प्रभू परमेश्वराचे आभार मानतो की पुन्हा एक वार देवाच्या वचनामधनं तुमच्या सोबत बोलण्याची त्याने संधी लाभू दिली. तसेच आपले माननीय पाळकसाहेब रेव्हरंड संदीप करात यांचेही आभार मानतो की वेळोवेळी त्यांच्या प्रोत्साहनामुळे आपल्यापर्यंत देवबापाचे वचन मी पोहोचू शकलो. आजचा जो संदेश मी तयार केलेला आहे त्याच्यासाठी माझी धाकटी मुलगी एंजल हिचे मी आभार मानू इच्छितो. कारण का आमच्या रोजच्या संध्याकाळच्या सकाळच्या प्रेयरमध्ये लेकरं संदेश देतात
आणि तिने जो संदेश दिला होता त्यातनं मी इन्स्पायर झालो की मी ह्या विषयावर, या वचनांवर आपल्यासोबत बोलावं. तसेच माझी मोठी मुलगी, जिला मी यूट्यूब एक्सपर्ट म्हणतो, शॅरन, तिने व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे आपल्यापर्यंत मी पोचू यासाठी मला मदत केली. याबद्दल तिचेही मी आभार मानतो. देवबाप प्रत्येकाला आशीर्वाद देव. 19 जुलै 2020 रोजी रचनाची मावशी पुणे या ठिकाणी असताना त्यांचं निधन झालं. अकस्मात निधन झालं. त्यांना CKD, क्रोनिक किडनी डिसऑर्डर, निमोनिया आणि COVID-19 असे इन्फेक्शन्स होते. आणि ध्यानीमणी नसताना त्या अकस्मात प्रभूकडे निघून गेल्या. ह्या जाण्याने जी कुटुंबात पोकळी निर्माण झाली ती फार मोठी होती. आम्ही त्यांना लाडाने माई मावशी असं म्हणायचो. त्यांचं वय फक्त 63 वर्ष होतं. आणि तेव्हा विचार आला की देवबाप्पाने हे का केलं, जे आपली ह्युमन टेंडन्सी असते ती. पण त्याचसोबत हाही विचार आला की माई मावशी देवाच्या वचनात, त्याच्या विश्वासात होती. आणि मग तिच्या अचानक जाण्याने तिची अचानक भेट प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर झाली. वॉज शी प्रिपेअर्ड फॉर दिस एन्काउंटर? इनफॅक्ट मी म्हणेन आम्ही सगळे अशा एन्काउंटरसाठी तयार आहोत का? तर आजचा आपला विषय जो आहे तो आहे एन्काउंटर विथ गॉड, देवाबरोबर झालेली आकस्मिक घाट. वचनाकडे वळूया. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग मी निवडलेला आहे तो आहे 2 करंथीकरास पत्र याचा 5वा अध्याय, वचन 1 ते 5. 2 Corinthians chapter 5 verse 1 to 5. 2 करंथीकरास पत्र याचा 5वा अध्याय 1 ते 5 वचनं ही मी आपणासाठी वाचत आहे. कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले, तर देवाने आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कणतो. आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. ज्याने आम्हाला याकरिता सिद्ध केले तो देव आहे. त्याने आपला आत्मा आम्हास विसार म्हणून दिला आहे. हीच वचनं इंग्लिशमध्ये खूप छानरित्या दिलेल्या आहेत, त्यामुळे थोडंसं मी इंग्लिशमध्ये देखील वाचणार आहे. 2 Corinthians 5 1 to 5. For we know that if the earthly tent we live in is destroyed, we have a building from God on an eternal house in heaven, not built by hands, human hands. Meanwhile, we groan, longing to be clothed instead with our heavenly dwelling, because when we are clothed, we will not be found naked. For while we are in his tent, we groan and are burdened, because we do not wish to be unclothed, but to be clothed instead with our heavenly dwelling, so that what is mortal may be swallowed up by life. Now the one who has fashioned us for this very purpose is God, who has given us the Spirit as a deposit, guaranteeing what is to come. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. प्रियांनो, आज जे प्रॉस्पेरिटी प्रीचर्स आहे, ज्यांना आपण मराठीत समृद्धी उपदेशक असे म्हणतो, हे वेगवेगळ्या TV चॅनल्सवर येतात आणि प्रॉस्पेरिटीची गोष्ट तुम्हाला सांगतात. म्हणजे तुम्ही बरं व्हाल, तुम्हाला बढती मिळेल, तुम्हाला चांगला पगार मिळेल, तुम्हाला चांगली नोकरी मिळेल
अशा छान छान गोष्टी हे प्रॉस्पेरिटी पिक्चर्स सांगतात. आणि मग ते एक अनाउन्समेंट देखील करतात की तुम्ही आमच्या सेवेला जर दान द्याल तर आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू किंवा देवबाप तुम्हाला आशीर्वाद देईल. ह्या प्रॉस्पेरिटी पिक्चर्सचे बुक्स असतात, CDs असतात, जे ते सांगतात की आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पाठवू, तुम्ही दान द्या आणि पोस्टेज हॅज टू बी बोर्न बाय यू. सरप्रायझिंगली हे सगळे प्रॉस्पेरिटी पिक्चर्स जे आहेत, समृद्धी उपदेशक, हे मल्टीमिलियनियर आहेत. खूप 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 संपत्ती आहे यांच्याकडे. स्वतःचे प्रायव्हेट जेट्स देखील आहेत. 70-80च्या दशकात ना एक टी व्हीवर गाणं यायचं, म्हणजे दूरदर्शन छायागीत वगैरे असायचं, तेव्हा एक गाणं यायचं आणि बहुतेक एखाद्या चित्रपटातलं ते गाणं आहे. कालांतराने हे गाणं आम्ही रेडिओवर देखील ऐकायचो आणि मग ट्रेन किंवा लोकल ट्रेनमध्ये देखील हे गाणं ऐकायला मिळायचं. आणि हाच प्रिन्सिपल ते लोक वापरतात. ते गाणं असं आहे, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. आणि त्या काळी 1 पैसा आणि 10 लक्ष ही खूप मोठी तफावत होती. पण आता हे लोक काय करतात, हे प्रॉस्पेरिटी पिक्चर्स सरस सांगतात, $5 द्या, $10 द्या, $25 द्या, $50 द्या, $100 द्या आणि बघा प्रभू चमत्कार करेल. आमचा प्रभू ह्या पैशांनी विकत घेतला जाऊ शकतो का? आय डोंट थिंक सो. शास्त्र सांगते आम्ही एक तंबू, एक टेंट सारखे आहोत, मंडप रूपी गृह. तर आपण आता एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करणार आहोत. आपण एक ब्लँक पेपर घ्या, त्या पेपरला मधून फोल्ड करा आणि लेफ्ट हँड साईडला तुम्ही टेंट किंवा तंबू असं लिहा आणि डाव्या बाजूला उजव्या बाजूला तुम्ही बिल्डिंग असं लिहा. लेफ्ट हँड साईड यू आर गोइंग टू राईट टेंट अँड राईट हँड साईड यू आर गोइंग टू राईट बिल्डिंग. आणि टेंटच्या खाली तुम्ही टेंटचे दुष्परिणाम हे लिहा. टेंटमध्ये जर आपण राहिलो तर काय काय होऊ शकतं आणि बिल्डिंगमध्ये आम्ही राहिलो तर काय काय होऊ शकतं. इथे आपण हा थोडासा बिब्लिकल पर्स्पेक्टिव्ह बघणार आहोत आणि बिब्लिकल पर्स्पेक्टिव्हमध्ये देवबाप आम्हाला काय सांगतोय हे आम्ही पाहणार आहोत. सो लेफ्ट हँड साईड टेंट अँड राईट हँड साईड बिल्डिंग. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. 2 मिनटं आहेत. आपण पटापट आपले पॉईंट्स लिहूया की टेंटमध्ये राहिल्याने काय काय आम्हाला अनुभवायला मिळतं किंवा काय काय दुष्परिणाम होतात रॅदर, आणि बिल्डिंगमध्ये राहिलो तर आम्हाला काय काय होतं. इथे कुठचाही सोशल किंवा स्टेटसचा हिशोब नाही आहे, पण एक उदाहरण म्हणून आपण बघणार आहोत की जर आम्ही कुठे कॅम्पिंगला गेलो आणि टेंटमध्ये राहिलो तर काय होतं आणि बिल्डिंगमध्ये राहिलो तर काय होतं. आणि याचा संदर्भ आज जे वचन वाचलंय त्याच्याशीच आहे. बहुतेक मुद्दे जे मी आता मांडणार आहेत आणि जे तुम्ही लिहिलेले असतील हे जवळजवळ सारखे असतील. टेंट हे बहुधा कापडी असतं आणि किंवा कापडासमान एखादं मटेरियल वापरलं जातं त्याच्यावर, आणि ऊन, पाऊस आणि वादळ ह्याला ते ससेप्टेबल असतं, म्हणजे ते संवेदनशील असतं त्याला. त्याच्यामुळे काय होतं की ऊन जास्त असेल तर उन्हाचे चटके लागतात, हवा जर असेल तर थंडी लागते, म्हणजे हिवाळा असेल तर थंडी लागते, आणि पाऊस असेल तर पावसामुळे ती जमीन ओलली होते, तुम्ही त्या टेंटमध्ये राहू शकत नाही. तसंच पावसाचं पाणी आतमध्ये येण्याची संभाव्यता असते. समजा वादळ आलं तर हे टेंट पूर्ण हलून जातं. प्रियांनो, आमचं आयुष्य देखील या टेंटसारखं आहे. अनेकदा आमच्या आयुष्यात देखील असे वादळे येतात. कित्येकदा आम्ही हलून जातो, कित्येकदा आमचं हे टेंट मोडलं जातं आणि कित्येकदा आम्हाला असं वाटतं आता मी काय करू आणि काय नाही. हा जो टेंट आहे ना प्रियांनो, या टेंटमध्ये
केवळ 1 किंवा 2 माणूस राहू शकतात असा हा टेंट असतो जनरली. पण जी बिल्डिंग असते त्या बिल्डिंगमध्ये अनेक घरं असतात. तसंच बिल्डिंगमधल्या जे वॉल्स असतात ते सिमेंट किंवा ब्रिक्स ह्याने बनलेल्या असतात. त्यामुळे तिथे तुम्हाला एक ऊब असते थंडीत. उन्हाळ्यात जे UV रेज असतात त्याच्यापासून तुमचं संरक्षण असतं. पाऊस आला तर पाऊस त्या घरात येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये अनेक घरं असल्यामुळे तुम्हाला शेजार असतो. तुमच्या सुखदुःखात तुम्हाला सहाय्य करणारे लोक असतात. हे झालं आमचं जगिक वातावरण. आमचं आयुष्य प्रियानो एक्झॅक्टली असंच असतं. जेव्हा हे वादळं येतात है ना, तेव्हा आम्ही थोडेसे घाबरून जातो. आणि कालांतराने काय होतं की ह्या टेंटचं जे कापड असतं हे जीर्ण होतं काही वर्षांनी. आमच्या आयुष्याचं देखील असं आहे. काही वर्षाने आमच्या ह्या टेंटला, या देहाला आजारांची लागण होते. कधी अर्थरायटिस, कधी स्पॉन्डिलायटिस, विच इज बिकॉज ऑफ डिजनरेशन ऑफ बोन्स. पण हे होतं आणि हे स्वाभाविक आहे. आणि मग दवाखाने, डॉक्टर्स हे ओघाने येतच. पण परमेश्वर आम्हाला हातानं न बनवलेल्या अशाच बिल्डिंगमध्ये घेऊन जाणार आहे असं वचन सांगतं. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय वचन 2 ते 4 आपण पाहणार आहोत. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. जॉन चॅप्टर 14 वर्स 2 and 4, 2 to 4. My father's house has many rooms. If that were not so, would I have told you that I am going there to prepare a place for you? And if I go and prepare a place for you, I will come back and take you to be with me, so that you also may be where I am. You know the way to the place where I am going. प्रियांनो, आम्हा ख्रिस्ती लोकांना हे खूप छान अभिवचन देवबापाने दिलं आहे. जे विश्वासणार आहेत, राजा जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी देवबापाने एक खूप सुंदर असं अभिवचन आम्हाला दिलेलं आहे की आम्ही कुठचे नागरिक आहोत. आम्ही इंडियाचे नागरिक आहोत की आम्ही कुठचे नागरिक आहोत. फिलिपिन्स चॅप्टर 3 वर्स 20 to 21. फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 20 ते 21. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्य अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. बट आवर सिटिझनशिप इज इन हेवन. जे वचन आम्ही वाचलं आज 2 कोरिंथीकरास पत्र याचा 5वा अध्याय, आपण 5व्या वचनावर मनन करणार आहोत. ज्याने आम्हाला ह्याकरिता सिद्ध केले तो देव आहे. त्याने आपला आत्मा आम्हास विसार म्हणून दिला आहे. आमचे या भूतलावरून जाणे हे अटळ आहे प्रियानो. वन टाइम वी विल हॅव टू लिव्ह दिस प्लेस अँड गो विथ द लॉर्ड. पण देवाने आम्हाला यासाठी सिद्ध केले आहे, तयार केले आहे. आणि ह्या मर्त शरीराचा त्याग करून आम्ही देवासह असावे अशी त्याची इच्छा आहे. त्याने आपला आत्मा आम्हासाठी गॅरंटी, हमी, डिपॉझिट म्हणून दिला आहे. He has given His Spirit as a guarantee. प्रियांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट आम्ही पाहणार आहोत की आम्ही जेव्हा त्याच्याकडे जाणार आहोत ना, तेव्हा तो आम्हाला आमच्या गोष्टींचे फळ देणार आहे, रिवॉर्ड देणार आहे, वेतन देणार आहे.
करंथीकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. कारण आम्हा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. For we must all appear before the judgment seat of Christ, so that each of us may receive what is due for us for the things done while in the body, whether good or bad. आम्ही मानव आहोत आणि अनेकदा आम्हाला आमचे भविष्य किंवा फ्युचर हे जाणण्याची इच्छा असते. मग ते न्यूजपेपरमध्ये आलेलं राशी भविष्य असू दे, किंवा मग मॅगझिनमध्ये आलेलं राशी भविष्य असू दे, किंवा एखादा राशी भविष्य सांगणारा असू दे, किंवा तो पॅरेट असू देत. असे अनेक लोक अनेक ठिकाणी जाऊन बघतात की बाबा माझं भविष्य मला कळेल का, कॅन आय नो द फ्युचर. इवन सोशल मीडियावर ॲप्स येतात, नो युअर फ्युचर, आणि लोक टाईमपास म्हणून देखील ते करत असतात की मी पुढे काय होणार, किंवा माझं पुढे कसा मी दिसणार, आणि सो ऑन अँड सो फोर्थ. मानव स्वभावाचा जे अभ्यास करतात ना, त्यांच्यामध्ये बहुतांश लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात काय होत आहे याची उत्सुकता असते. किंबहुना त्याहून अधिक उत्सुकता त्यांना अशी असते की माझं पुढे काय होणार. हे मी नाही सांगत आहे, हे मानव स्वभावाचा जे अभ्यास करतात त्यांचं हे मत आहे जे त्यांनी मांडलं आहे. आणि अशीच एक गोष्ट आज आपण पाहणार आहोत अबाउट ॲस्ट्रल प्रोजेक्शन. ह्यातीलच एक प्रकार आहे आणि इंग्रजी भाषेत ह्याचं एक सुंदर डेफिनेशन आहे जे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ॲस्ट्रल प्रोजेक्शन इज अ टर्म यूज्ड इन इकोटेरिसिझम टू डिस्क्राईब अन इंटेन्शनल आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स that assumes the existence of a soul or consciousness called an astral body that is separate from the physical body and capable of traveling outside it throughout the universe. सोप्या भाषेत सांगायचं तर आत्म्याने देहाला सोडून जाणे व मुक्तपणे या भूतलावर भ्रमण करणे हा ॲस्ट्रल प्रोजेक्शनचा प्रकार आहे. सूक्ष्म देहाने संचार अर्थात ॲस्ट्रल प्रोजेक्शन म्हणजे थोडक्यात गाढ निद्रा, स्वप्न अवस्थेत स्वतःच्या शरीराबाहेर जाऊन अज्ञात जगताची सफर करणे असा होतो. प्रार्थना चालू असताना अनेकदा ना आमचं मन वेगळीकडे फिरून येतं, कुठेतरी वेगळीकडेच असतं, आमचे विचार वेगळीकडे असतात, ते समोर काय सांगतात आम्हाला माहीत नाही, पण आम्ही एक टँजंटली डिफरंट दुनियामध्ये असतो. दॅट इज नॉट ॲस्ट्रल प्रोजेक्शन. दॅट इज नॉट ॲस्ट्रल प्रोजेक्शन. हे जे प्रियांनो राशी भविष्यवाले असतात, भविष्यवादी असतात, फेस रीडर्स असतात, काही मॉंग्स आहेत, हे लोक काय करतात तर ॲस्ट्रल प्रोजेक्शनच्या साहाय्याने तुमचं भविष्य सांगतात. पण ते भविष्य कुठे मर्यादित असतं? या लाईफस्पॅनमध्ये. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. This is what they can tell. They cannot tell what happens after that. Life after death ही संकल्पना किंवा ही गोष्ट त्यांना माहीत नसते, किंबहुना सैतानाला ती सांगता येत नाही. माझ्या उपदेशामध्ये मी एक मिसेस अनिता मोर्जानी यांच्याबद्दल सांगितलं होतं की त्यांना आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स और नियर डेथ एक्सपिरियन्स याबद्दल त्यांनी आपली टेस्टिमनी त्यांच्या पुस्तकात दिलेली आहे, डाईंग टू बी मी. आणि या पुस्तकात त्यांनी आपल्या अनुभवाबद्दल ह्या ॲस्ट्रल गोष्टीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. अजून एक ज्वलंत उदाहरण मी आपणासमोर आणणार आहे, ते आहे मिस्टर जॉन रॅमिरेज. RAMIREZ, जॉन रॅमिरेज. हे एक याजक, हाय प्रीस्ट, याजक म्हणून हे कार्यान्वित होते. पण ते ख्रिस्ती चर्चमध्ये कार्यान्वित नव्हते, तर ते सैतानाच्या चर्चमध्ये हाय प्रीस्ट म्हणून होते.
आणि ही खूप खरी गोष्ट आहे. डोंट बी सरप्राईज. सैतानाचं चर्च असतं आणि सैतानाचे देखील याजक असतात जे त्याची उपासना करतात. सो जॉन रॅमिरेज ही एक व्यक्तिमत्व आहे जे ठामपणे सांगतात की ॲस्ट्रल प्रोजेक्शन जे आहे हे सैतानाकडून आहे, कारण त्यांनी तो प्रकार स्वतः करून पाहिलेला आहे. आणि आज देवाची उपकारस्तुती करतो की जॉन रॅमिरेज हे ख्रिस्तामध्ये ॲज अ विश्वासू पर्सन आलेले आहेत. यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओज आहेत, तुम्ही पाहू शकता. पण त्याद्वारे आम्हाला हे कळतं की हा जो प्रकार आहे ॲस्ट्रल प्रोजेक्शनचा, भविष्य सांगण्याचा, हा जो आहे हा एक सैतानाकडून आलेला प्रकार आहे. शास्त्र काय सांगते हे आपण पाहूया. परमेश्वराने त्या काळी इस्रायल लोकांना दिलेली आज्ञा आहे जी आम्हालाही आज ॲप्लिकेबल आहे. अनुवाद याचा 18वा अध्याय वचन 10 ते 13, ड्यूटोनॉमी चॅप्टर 18 वर्स 10 to 13. आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुन मुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार वशीकरण करणारा, छाछू करणारा अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्य करीतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्यांच्या असल्या अमंगळ कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्याकडून घालवून देत आहे. तू आपला देव परमेश्वर याच्याशी सात्विकतेने वाग. मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. The Lord your God hates people who do these things, these disgusting things. Consult the spirits of the dead. आज सोशल मीडियावर आपण पाहतो, यूट्यूबवर, या जनरेशनमध्ये भरपूर आजकाल चाललेलं आहे की जो हिंदी सिनेनायक आहे सुशांत सिंग राजपूत, याचा सुसाईड झाला आहे की याचा मर्डर झाला आहे याच्याबद्दल खूप चर्चा होत आहे. आणि अमेरिकेतील ॲरिझोना या ठिकाणी अस्तित्वात असलेले स्टीव्ह हफ यांच्याबद्दल अनेक यूट्यूबचे व्हिडिओ येतात की ते सुशांत सिंग राजपूतच्या बरोबर बोललेले आहेत आणि लोक ह्या गोष्टींना बघत आहेत, अनुभवत आहेत आणि म्हणतात अरे बापरे, असं शक्य आहे का. शास्त्र काय सांगतं हे आम्ही पाहिलेलं आहे. शास्त्र सांगतं आहे की असे लोक आमच्यात नसावे आणि देवबाप्पाला अशा लोकांचा राग आहे. प्रगटीकरणामध्ये देखील याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. प्रगटीकरण याचा 22वा अध्याय वचन 12 ते 15 मी आपणासाठी वाचत आहे. रेव्होल्यूशन चॅप्टर 22 वर्स 12 to 15. पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्फा व ओमेगा म्हणजे पहिला व शेवटला, आदी व अंत असा आहे. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून ते आपले झगे धुतात ते धन्य. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. Outside are the dogs, those who practice magical arts, the sexually immoral, the murderers, the idolaters, and everyone who loves and practices falsehood. प्रियांनो, आम्ही आमच्या विभक्त झालेल्या प्रियजनांना नक्की 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 भेटणार आहोत. पण त्यासाठी हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे. इट्स नॉट रिक्वायर्ड. उपदेशकाने आपल्या उपदेशकाच्या 3ऱ्या अध्यायात सुंदर वचन आम्हासाठी दिलेलं आहे
आणि खूप खूप उपयुक्त आहे. एक्सक्लेसियस चॅप्टर 3 वर्स 1 to 2, उपदेशक 3रा अध्याय, पहिली 2 वचनं. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्मसमय व मृत्यू समय, रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो. देर इज अ टाइम फॉर एव्हरीथिंग अँड अ सीझन फॉर एव्हरी ॲक्टिव्हिटी अंडर द हेवन्स, अ टाइम टू बी बॉर्न अँड अ टाइम टू डाय, अ टाइम टू प्लांट अँड अ टाइम टू अपरूट. आज आमचा हा विश्वास असला पाहिजे. प्रभू येशूने आमच्यासाठी खूप सारे अभिवचनं दिलेले आहेत आणि तो जेव्हा परत येणार आहे प्रियांनो, तेव्हा हे जे आमचे निजलेले नातलग आहेत, आप्तेष्ट आहे, यांना आम्ही भेटणार आहोत. पहिले थेसलोनिकरास पत्र ह्याचा 4था अध्याय 16 ते 17 या वचनात हे अभिवचन प्रभूने आम्हाला दिलेले आहे. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्य दूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. Those who have died believing in Christ will rise to life first. And then we who are living at that time will be gathered up along with them in the clouds to meet the Lord in the air. And so we will always be with the Lord. खूप सुंदर असं अभिवचन प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. प्रभू म्हणतो, पहा मी लवकर येत आहे. आमचा त्याच्याबरोबर डायरेक्ट एन्काउंटर होणार आहे. आम्ही आमचा त्याच्यावरचा विश्वास प्रगट केला आहे का? आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा झाला आहे का? आम्ही परमेश्वराने दिलेल्या 10 आज्ञांचे पालन केले आहे का? आमचा हा तंबू स्वरूपी देह आम्ही पवित्र व शुद्ध ठेवला आहे काय? आमच्या आयुष्यातून इतरांना ख्रिस्त दिसला आहे का? आज आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करणार आहोत आणि प्रभूला सांगणार आहोत की प्रभू, जेव्हा तू येशील, तुझ्या गौरवाने, तुझ्या वैभवाने जेव्हा तू येशील, तेव्हा तू माझी आठवण कर. आज आम्हाला प्रभूने दिलेले अभिवचन आहे. आपण प्रार्थना करू. हे आमच्या सर्व शक्तिमान थोर परमेश्वरा, बापा, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. होय प्रभूजी, तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. तुझं वचन सांगतं की प्रत्येक गोष्टीसाठी एक समय आहे देवा. होय प्रभूजी, जन्म समय हा तू निश्चित केलेला आहे, मृत्यू समय हा देखील तू निश्चित केलेला आहेस. आमची तयारी असणं गरजेचं आहे. तुझ्याबरोबर होणारं जे एन्काउंटर आहे त्याच्यासाठी देवा आमच्या या तंबू स्वरूपी देहाची तयारी होणं गरजेचं आहे. प्रभूजी आम्हाला सहाय्य कर, आम्हाला मदत कर. तुझ्या वचनातून देवा तू आम्हाला मार्गदर्शन कर. नीट चांगलं जीवन जगण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या आयुष्यातून प्रभूजी ख्रिस्त इतरांना कळावा असं तो होऊ दे. प्रभूजी, आज या दिवशी देवा जे कोविड-19 ने आजारी असणारे लोक आहेत देवा, त्यांच्यासाठी मागत आहे देवा, तुझ्या दैवी हाताचा स्पर्श या प्रत्येकावर कर देवा. त्यांना तू आरोग्य लाभू दे. ज्यांच्यात देवा निराशा आहे, ज्यांना चिंता आहे, फिकीर आहे, आपल्या जॉबसाठी, आपल्या प्रमोशनसाठी, आपल्या लेकरांसाठी, या सगळ्यांसाठी मागत आहे देवा. यांची जी काही देवा वरीज आहे, जी काही चिंता आहे देवा, ही तुझ्याकडे आम्ही आज सोपवित आहोत. तुझ्या वचनाचा जो विचार आहे देवा तो आमच्यात सिंक होऊ दे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझकडे या, म्हणजे मी तुम्हास विश्रांती देईन. होय प्रभूजी, या समयी आम्ही सगळे तुझ्या चरणी येत आहोत. तू आमचा मार्गदर्शक हो, आमचा सहाय्य करता हो. प्रभूजी, आमच्या बरोबर येथून पुढे सदा सर्व काळ राहा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वाद.
आजच्या सुंदर अशा संदेशाबद्दल मी अगमकर अंकल यांचे मनापासून आभार मानते. आता आपण दानार्पण घेऊया. दानार्पण घेत असतानाच उपासना संगीतातून गीत क्रमांक 506 गाऊया. सॉन्ग नंबर 506. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी. माझे हे ते मीच मिळविले समजतसे, अभिमाने पूर्वी समजतसे, अभिमाने पूर्वी आता खेद मनी. तन मन धन प्रभु तव चरणी. मी मम साया कन्या सुत हे दास तुझ्या चरणांचे सारे, दास तुझ्या चरणांचे सारे, प्रिय कर तुझी धरी. तन मन धन प्रभु तव चरणी. पीत विचार ही हर मम करणे अवलंबे, इच्छेवर तव बा अवलंबे, इच्छेवर तव बा करितो मन धरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. वाट खरे पण जीवन मम तू शरणागत मी, पतित तुला गा शरणागत मी, पतित तुला गा. जय दे भवतरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. सकल तुझे हे तुझे दिलेसी, सकल तुझे हे तुझे दिलेसी, अघटित तव करणी. तन मन धन प्रभु तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी. तन मन धन प्रभु तव चरणी.
आता आपण दानार्पणावर प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पिता, तुझे नाव पवित्र मानले जाओ. देवबाप्पा, तुझे आम्ही मनापासून आभार मानतो. जे काही तुम्ही आम्हाला दिले त्यातून आम्ही आमच्या योग्यतेनुसार तुला अर्पण केलेले लागणारी वाढ आणि बरकत दैवी इच्छेमध्ये असू दे. देवबाप्पा, हे दान तुझ्या राज्याच्या गौरवासाठी आणि वाढीसाठी असू दे. देवबाप्पा, ज्यांनी हे दान दिले देवबाप्पा, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव देवबाप्पा. आणि जे देऊ शकले नाही देवबाप्पा, त्यांना सुद्धा तुझ्या आशीर्वादाने तृप्त कर देवबाप्पा. ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड नावामध्ये मागते म्हणून तू ऐक. आमीन. आता पाळक साहेब आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपली भक्ती इथे समाप्त होईल. आपण आशीर्वाद घेऊया. आमच्या यहोवा परमेश्वराची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण देवाच्या प्रियजनांबरोबर आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत राहो. आमीन. सुवन्द्य देव परात्पर स्तव होत्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा जाण त्रित्व